आज मी तुमच्यासोबत मस्त चटपटीत आंबट तिखट अशी वाटलेल्या चटणीची रेसिपी शेअर करणार आहे। उन्हाळ्यामध्ये असली चटणी जर तुमच्या घरात बनवलेली असेल तर तुम्हाला भाजीची देखील गरज पडणार नाही आणि एक भाकरीच्या जागी 2 भाकरी तर नक्कीच खाल। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। चला मग रेसिपीला सुरू करूया। चटणी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे। कैरी, 1 कैरी घेतलेली आहे, सोबतच कोथिंबीर आणि 10-15 लसणाच्या पाकळ्या। इथं लागणार आहे आपल्याला अर्धी वाटी भिजवलेली हरभरा डाळ। ही डाळ रात्रभर भिजवलेली असली तरी चालेल किंवा 4-5 घंटे भिजवलेली असली तरी चालेल। आता इथं ही भिजवलेली हरभरा डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची। ही चटणी आमच्या गावाकडं तर पाट्यावर वाटली जाते, पण माझ्याकडं पाटा नसल्यामुळे मी आज तुमच्यासोबत मिक्सरमध्ये चटणी करून दाखवत आहे। तर इथं ही भिजलेली डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेली आहे। डाळ घातल्यानंतर आता याच्यामध्ये आपण घालून घेऊया बाकीच्या जिन्नस, याच्यामध्ये मी घालून घेत आहे जे आपण कोथिंबीर, कैरी आणि लसूण घेतला होता त्या सर्व जिन्नस इथं घालून घ्यायचे आहेत। आणि कोथिंबीर देखील अशीच मूठ भरून घाला, म्हणजे काय होतं की चटणीला टेस्ट खूप भारी येते। आणि ही चटणी आमच्या इकडं कैऱ्याच्या सीझनमध्ये खूप बनवली जायची आणि खायला खरंच खूप टेस्टी लागते बरं का। सोबतच याच्यामध्ये 1 चमचाभर जिरे घालून घेतले आहेत। नंतरून मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे। सोबतच इथं मी घालत आहे आता लाल मिरची पावडर। आता आमच्याकडे ही चटणी लाल मिरची घालूनच बनवली जाते किंवा डायरेक्ट आपल्या घरात ज्या लाल खड्या मिरच्या असतात त्या मिरच्या यात वापरल्या जातात। सोबतच मी अर्धा वाटी कच्चे शेंगदाणे घालून घेतलेले आहेत आणि पाणी घालून ही चटणी वाटून घेतलेली आहे। या पद्धतीने आपल्याला चटणी वाटून घ्यायची आहे। वाटलेली चटणी आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायची। तर तुम्ही ही चटणी अशीही डायरेक्ट खाऊ शकता, पण या चटणीमध्ये आमच्याकडं गरम तेल करून कडक तेल चटणीत घातलं जातं। तर मस्त भरपूर तेल घालून घ्यायचं आहे आणि छान चटणीसोबत तेल मिक्स करून घ्यायचं आहे। ही चटणी वरण भातासोबत तोंडी लावायला खा किंवा भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा पांढऱ्या भातासोबत खा, खायला एक नंबर लागते आणि एकदम पारंपरिक आणि जुनी रेसिपी आहे। रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा। परत भेटू अशाच नवीन रेसिपी।